निरोप समारंभ कार्यक्रम करणं हे कल्पना कोणाच्या डोक्यात येत नाही। ती कल्पना आली आणि सर्व मान्यवरांचं मी इथं संतोष कुलकर्णी मित्रमंडळाच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि खालील मान्यवरांना विनंती करतो कृपया व्यासपीठावर यावी, आपला कार्यक्रम चालू करत आहेत। या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून संगीता महेश बोल्लोमार नगराध्यक्ष धर्माबाद व पेरणाताई गजानन कोटलावार नगराध्यक्ष कुंडलवाडी, लक्ष्मणरावजी ठक्करवाड माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड, गणेश पाटील शेंकवळकर माजी जिल्हा परिषद सदस्य, महेश शंकरांना बोल्लोमार उपाध्यक्ष नगर परिषद बिलोली, सौ नेहा शैलेश रॅक्कावार उपनगराध्यक्ष कुंडलवाडी, श्री प्रभाकर पेंटे माजी सरपंच आदमपूर, सुनीलजी यंबडवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, मान्य गिरीश भाऊ डोकारे व हजप्पा पाटील सुकलड व श्रीनिवास पाटील शिंदे यांना सर्वांना विनंती आहे कृपया व्यासपीठावर यावी। समतेचा नारा देऊन माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे समतेचे जनक क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राज्य छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहिरीच्या माध्यमातून या भारताची ओळख जगाला करून देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार सुपुत्र मराठी मनाचा मानबिंदू वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, या सर्वांच्या चरणी मी निरोप समारंभाच्या वतीने सरपंच, सदस्य, उपसरपंच, माजी सरपंच या सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींचा, आजी माजी लोकप्रतिनिधींच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे आयोजक बिलोली नगरीचे भूमिपुत्र, विकास पुरुष, लोकप्रिय नगराध्यक्ष आदरणीय संतोषदादा कुलकर्णी, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माजी बिलोलीच्या नगराध्यक्षा आदरणीय मैथिलीताई कुलकर्णी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय ठक्करवाड साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय तुंबोड साहेब, उपनगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय अनुपदादा अंकुशकर, कुंडलवाडीचे उपनगराध्यक्ष आदरणीय शैलेश शेट रॅक्कावार, बिलोलीचे सर्व सन्माननीय नगरसेवक, बिलोली तालुक्याच्या चांद्यापासून तर बांद्यापर्यंत या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सरपंच, माजी सरपंच, सदस्य आणि मित्रांनी, सर्व सन्माननीय सदस्य मित्र, संतोषदादा कुलकर्णी मित्रमंडळाचं करावं तेवढं कौतुक आहे। सांगायचं म्हणजे मला तर वाटते आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्व सरपंच सदस्यांचं, उपसरपंचाचं गुणगौरव सत्कार सोहळा हा पहिलाच असेल हे स्वाभिमानानं सांगायला काही हरकत नाही। सरपंच होणं काही साधी गोष्ट नाही। आपल्याला कुठं कुठं जावं लागलंय, काय काय करावं लागलंय ते तुम्हाला आम्हाला माहित आहे। एक कंदोरी सोडल्या नाही, एक मोज सोडल्या नाही, एक लगन, बारस, मुंज, 12 भानगडी करून आपण इथं आल्या। काम करत असताना अनेक अडचणीला आपल्याला सामना करावा लागतो। निवडून आल्याच्या नंतर जेवढे आपले समर्थक असतात, थोडाफार कमी जास्त प्रमाणामध्ये विरोधक पण असतात। आपण काहीही करा, कितीही चांगलं करा, आपल्याला बरोबर आपल्या गावात हाणतातच, तुम्हाला माहित आहे। परंतु काम करत असताना आपल्याही कार्याचा कुठेतरी गौरव झाला पाहिजे। जसं दिवसभर आऊत हाणल्याच्या नंतर बैल चालण्यासाठी मालक गिळभर त्याला मुळक्या मारतो, ते बिचारा बैल उग दिवसभर आऊत आणून थकल्याच्या नंतर मालकानं त्याला शपासकीची थाप मारून त्याला पाय म्हणजे वर पाठवून हात मारल्याच्या नंतर बैल ताट मानेत उभा राहतो।
आपल्याला कोणीतरी मालक आहे असं आपल्याला जाणीव होऊ लागले संतोष दादा कुलकर्णीच्या माध्यमातून. अनेक या भागामध्ये आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, पण तुम्हा आम्हा सामान्य माणसाचा सत्कार या ठिकाणी कोणी केलेला नाही, हे खेदाची बाब आहे. तू सांगा असं वाटतं संतोष दादा हे अतिशय ग्रामीण भागातले, अतिशय ग्रामीण भागातून एक रस्त्यावर लोकांच्या सुखदुःखात काम करणारा कार्यकर्ता आहे, म्हणून अशा कार्यकर्त्यांना आपली जाणीव होते. राजकीय घरातून आलेला माणूस वेगळा, त्या माणसाला तुमची आमची काय किंमत करणार गेली. पण तू संतोष दादा हे राजकीय कुटुंबातून आलेले नाहीत, ते तुमच्या आमच्या सामान्य कुटुंबात जन्माला आले. आपल्या संघर्षातून त्यांनी हे सर्व यशाची आज एवढं मोठं यश त्यांनी प्राप्त केलेलं आहे. संतोष दादा विषयी बोलायचं म्हणजे काय, दादा एक बार सरपंच झालं ठीक आहे, पण दुसऱ्या बारला सरपंच व्हायला लई कष्ट लागतात आणि लोक तयारीतच राहतात. आता आम्हाला तर म्हणायत येऊ दे बट्याची दाखवत आता. मग ते एवढ्या मोठ्या बिलोली नगरामध्ये सुद्धा तुम्ही आज लोकप्रिय नगराध्यक्ष ठरलात, आज एवढ्या मोठ्या मताधिक्याने तुम्ही निवडून आलात, हेही स्वाभिमानाची गोष्ट आहे. बोलण्यासारखं खूप काय आहे. आमचे नेते लक्ष्मणरावजी ठकरवाड साहेब म्हणले तू जास्त बोलतोस कमी बोलून, मला त्याला वाटते मला त्यांचा आज कार्यक्रम आहे. बोलण्यासारखं खूप आहे. अतिशय चांगला उपक्रम संतोष दादा मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी राबवलेला आहे. आमचे इलियास सर आणि आमचे संदीप गायकवाड सर बिचारे लेकीचं आणि लोकांचं लग्न असलं की जसं पत्रिका घेऊन फिरतात की फिरणार, तसं प्रत्येक सरपंच आले आणि सदस्याला सुद्धा ते बिचारे पत्रिका वाटत फिरले. मला सांगा आजकाल पोराच्या लग्नाला सुद्धा व्हॉट्सअप करायला, परंतु ते बिचारे व्हॉट्सअप सुद्धा केलं नाहीत. मी म्हणलो मला एका दिवशी फोन आला गायकवाड सरांचा, माझ्याकडे एक दुधाला म्हैस आहे, मी ते म्हैस म्हणजे म्हैस चारिल्याशिवाय मन भरणार. मी त्या दिवशी निवांत होतो, म्हैस घेऊन शेताकडे गेलो चाय व्हायला, गायकवाड सरांचा फोन आला, सरपंच कुठं? मी म्हणलो सर शेताकडे, आम्ही पत्रिका घेऊन आल्या. मी म्हणलो ठीक आहे, घरी काय मला फक्त व्हॉट्सअप करा चालते. ते म्हणले व्हॉट्सअप नाही, आम्ही प्रत्यक्ष भेटूनच पत्रिका द्यावलो. ठीक आहे घरी जा. माझे भाऊ घरी होते, त्यांनी पत्रिका दिली. असं अतिशय तळमळीने त्यांनी हा कार्यक्रम सक्सेस केला. विशेष सांगायची बाब म्हणजे संतोष दादा कुलकर्णीचं मला दुसऱ्या एका गोष्टीबद्दल या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या बिलोलीचे नूतन नगराध्यक्ष नगरसेवक ते आरळीचे भूमिपुत्र आहेत आणि ते आता संतोष दादा कुलकर्णी मित्रमंडळाच्या पॅनल करून या ठिकाणी नगरसेवक झालेले आहेत. त्यांचं नाव मला वाटते आरळीचे भूमिपुत्र आमचे सादिक पटेल ते आमच्या आरळीचे भूमिपुत्र आहेत. त्याबद्दल तमाम आरळीवासियांच्या वतीनं मी संतोष दादाचं खूप खूप अभिनंदन करतो. जाता जाता संतोष दादांना एक विनंती करतो, त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात यावं आणि येणारी विधानसभा निवडणूक त्यांनी लढवावी असं मी त्यांना साकडे घालतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे 60 वर्षाचे पैसे मिळाले नाही. सर्वात जास्त जर त्रास असेल या भारतामध्ये, तर सर्वांच दुःख जर जास्त असेल तर ते सरपंचाला जास्त दुःख आहे, त्या व्यक्तीला जास्त त्रास आहे. आणि त्या व्यक्तीचा त्रास आजपर्यंत कोणीही समजून घेतलं नाही. गावकरी समजून घेतील असं सरपंच वागतात, तरी पण 5 वर्ष आले की ते टिकोरे घेऊन सतत राहतात. बघतो येईल तर माधुरशोध पुन्हा रिंगणामध्ये म्हणतात. म्हणजे ही समस्या आहे ग्रामीण भागातली. हे आपण एवढं मोठं उपक्रम राबवल्यात. आता वाटते साहेब, आता ते आमचे मित्र बोडके साहेब म्हणलेत की तुम्ही आमच्या पक्षात या आणि तुम्ही आमदार व्हा. आणि खरंच आहे. आता किती दिवस तुम्ही अध्यक्ष होता, आता अनुभव भाईला वाटलं तर मी किती दिवस उपाध्यक्ष व्हावं, गादगे साहेबांना वाटलं मी किती उपाध्यक्ष व्हावं. म्हणजे यांना नगराध्यक्ष करण्यासाठी या शहरातून त्यांना बाहेर काढायचं असेल तर यांना काय करावं लागते आपल्याला? आमदार. हे करण्याचं काम आता तुम्ही केलं तर त्यांना परत नगराध्यक्ष पदाची संधी मिळवून देण्यासाठी काम करावं लागते. तर यांना पहिलं बाहेर काढावं लागते, तर इथं आपल्याला नगराध्यक्ष होता येते. अनुभव भैया हे लक्षात घ्या, बरोबर आहे ना? तर हे सुंदर असा कार्यक्रम आज आपण या नगरीमध्ये घडून आणलात. खरंच आपले ग्रामीण भागावर आपलं लक्ष आहे आणि आपण आमची समस्या सोडताल ग्रामीण भागातली ही अपेक्षा आहे. आणि एवढं मोठं सुंदर कार्यक्रम घडून आणलात. खरंच सांगतो मी की बोडके साहेब म्हणल्यासारखं इलियास भाई गायकवाड सर, खरंच तुमचं एवढी मोठी टीम आहे की तुमच्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आम्हाला बघायला भेटलंय की खरंच तुमचे 20ही नगरसेवक असे तळमळीचे होते
म्हणूनच तुम्हाला यश भेटलंय. हे यश संपादन करणं, ते बी अपक्ष उभा टाकून निवडून येणं, ही काय साधी गोष्ट या शहरामध्ये झालेली नाही. एवढं मोठं तुम्ही आज योगदान आज सगळे तुमची टीम करून दाखवलात. खरं तर यथोचित सत्कार सगळ्या नगरसेवकांचा. माझी एक विनंती आहे की सर्वांचा सत्कार एका दिवशी आमच्याच गावामध्ये सगळ्या नगराध्यक्ष, नगर उपाध्यक्ष सर्वांचाच सत्कार खरं तर आम्ही ग्रामीण भागामध्ये तुमचं करावं, असं उल्लेखनीय कार्य आज तुम्ही करून दाखवलात. त्यामुळे मी सर्वांचं, बिलोलीवासियांचं, आदरणीय संतोष दादा कुलकर्णींचं, सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. मी माझं मनोव्यक्त थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या जनतेची सेवा करणं कधी सोडलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला हे यश आलेलं आहे. 4 वर्षामध्ये जोही कोणी छोटी मोठी समस्या घेऊन आमच्याकडे येईल, त्याचा समस्येचं पूर्ण त्याचं काम करून कोणता दवाखाना राहो, अहो नगरपालिकेत रस्ता नाली बांध नाही तर होतच राहतं. त्या समस्या त्या चालत राहतात, त्या काय आपल्या खिशातून करायच्या राहणार. पण कोणताही आमच्या गावातला कोणता पेशंट आला, काही आला, त्यांची सेवा करणं हे पुण्याचं काम आहे. ते काम कधीच आपल्या गावातला माणूस विसरत नाही. आपल्याच्यानं जे घडेल ते, माझ्याकडनं जे घडेल ते मदत करायला, डॉक्टरला विनंती करून त्यांना काही डिस्काउंट द्यायला लावलं. हे सगळे कामात करत आलो म्हणून आम्हाला यश भेटलं सर्व टीमला. आणि हे टीम होती म्हणून मी आहे. कधी टीम मध्ये आमच्या 1-2 इकडे 1-2 तिकडे हे चालत राहतं, पण टीम ही पुन्हा अखंड आहे. आता अनुप्रावना आमच्या सोबत, आता ही टीम तुटणारी नाही आमची. सदाशिवराव, आम्हीच पक्ष काढलेला आहे हो, या पक्षाकडून आम्ही निवडून आलो आहोत. मराठवाडा जनहित पक्ष. कोणत्या पक्षाची काय गरज आहे? हा आमचा स्वतःचाच पक्ष आहे. आणि दुसरं, पेंडे साहेब, जिथं आहे तिथेच भराले वरे नेऊ नका, लोकांची सेवा करू द्या. सध्या आमचं संपलेलं आहे, तुमचं आहे आता येणार आहे. 2-4 महिन्यामध्ये इलेक्शन तुमचं आहे, आमचं झालंय. नक्कीच विचार करू. जसा माणूस भेटल तसं तसं आपण त्याच्या संग थोडं, मग कोणताही पक्ष राहो त्या पक्षासोबत माणूस बघून आणि आपण विचार करून, एक माणूस सर्वजण विचार करून कोणताही पक्ष, जो यायला विधानसभा यायला 4 वर्ष आहे. काही लोक म्हणतात की ओपन होईल. ओपन झालं तर आपण सगळे विचार करून एखादा जो आपले कामं करेल त्याच्यासाठी एकजुटीनं आपण सगळेजण राहू. ही माझी विनंती आहे तुम्हाला. कारण का आताच गिरी पाटील म्हणले की ते पण काही लोक काम करतात, सगळे काम करत करत पेंडिंग राहते सगळ्याकडून. कोणावर टीका टिप्पणी मला अजिबात करायची नाही. पण जे कोणी आमदार असतील, खासदार असतील, त्या लोकांनी आपल्या लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे, या मताचा मी सुद्धा आहे. कोणतंही काम राहिलं, तहसीलमध्ये काम राहिलं, आता गिरधर पाटील ते बोलले, छोटे मोठे कोणते कामं असले तर आम्ही सुद्धा आहोत तुमच्यासोबत. छोट्या मोठ्या कामाला जे काही आमच्याच्यानं घडल ते तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करायला तयार आहोत. आता सगळे तुम्ही रिटायर झालात, आमचं झालंय, तुमचं आता लगेच आहे 2-4 महिन्यामध्ये. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. आमच्या बोलवण्यावर सगळेजण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. की कोणीच जाऊ नये. अजून एक विनंती आहे, जिल्हा परिषदचं इलेक्शन सुद्धा आहे, त्याच्यानंतर कदाचित ग्रामपंचायतीला असं वाटतंय, माणूस बघून हे करा. घराघरातून दोघं उभा टाकू नका, कोणत्याही पक्षाकडून उभा टाका बाबा, पण चांगलं जरा भांडणं. पहिलं घर एक ठेवा, गाव एक ठेवा, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सर्कलमध्ये एका गावाचं नाही 20 गावाचं आहे. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.